अपघात प्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मानलेला भाऊ अपघातग्रस्त कुटुंबाकडे मदतीसाठी पाठवल्यानं सरकारी कामात अडथळा। वकील वाजिद बिडकरांचा आरोप। मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। मी असं काहीही बोललो नाही, आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेजमध्ये उल्लेख। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचा विधान राऊतांनी केलं होतं। राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या बैठकीत नकार। महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकला चलोरेच्या भूमिकेत मवियात फूट पडण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आज ठाणे महापालिकेवर धडकणार। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकाम, क्लस्टरचा फज्जा, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरून मोर्चा। राष्ट्रवादीचाही पाठिंबा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत बदल होण्याची शक्यता। रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह। ऑक्टोबर महिना आला तरी योजनेबाबत कुठलीही घोषणा नाही। आनंदाच्या शिधानंतर माझी शाळा योजना बंद पडणार का? चर्चांना उधाण। बंद पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका। योजना बंद करणारे हे चालू सरकार। शिंदेंच्या योजनांना ब्रेक लावला जात असल्याचा दानवेंचा दावा। विदर्भात भाजपा नेत्यांचा बैठकांचा सपाटा। अमरावतीत फडणवीस अनेक जिल्ह्यांचा आढावा घेणार, तर नागपुरातही बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक घेणार। रामदास कदम सत्तेसाठी लाचार। जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार? खेडमधील भाषणातून भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका। मी आणि एकनाथ शिंदे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो। रत्नागिरीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। जालन्याच्या परतूर शहरात ओबीसींचा दुचाकी आणि पायी रॅली। आरक्षणातील घुसखोरी विरोधात ओबीसी आक्रमक। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे रॅलीत सहभागी। कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध। जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात, विजय वडेट्टीवारांची टीका। नवऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा चोप। परप्रांतीय महिलेनं कळवा रेल्वे स्टेशन परिसरात केली होती शिवीगाळ। मनसेनं इंगा दाखवल्यानंतर परप्रांतीय महिलेनं मागितली माफी। नागपुरातल्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ। एकाच घरात तब्बल 200 मतदार। 9 मतदार असताना 200 मतदार दाखवले, पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बंग यांचा आरोप। एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार। 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचे परिपत्रक। अंगणवाडीतील पोषण आहारात आढळल्या आळ्या आणि किडे। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील साकीन गट्टामधील प्रकार। पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर। कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन। आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू। बनावट नोटा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटीत धक्कादायक घटना। 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू। अन्न औषध प्रशासनानं औषधाचे घेतले नमुने, अहवालाची प्रतीक्षा। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी ईडीची चेन्नईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी। श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कारवाई असल्याची माहिती। कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे। आयआरसीटीसी टेंडरमध्ये बदल केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर कोर्टात आरोप निश्चित। आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे असल्याचं कोर्टात निरीक्षण, तर आरोप खोटे आहेत, लालू प्रसाद यांची प्रतिक्रिया।
तामिळनाडूतील चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. तमिळ अभिनेता आणि टीव्हीके पक्षप्रमुख विजय थलापतीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 41 जणांचा गेला होता बळी. आमदार आणि ट्रॅप प्रकरणात दोघांना अटक. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील बहीण भावाचा समावेश. चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या तक्रारीनंतर कारवाई. आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांसाठी आंदोलनांचं हत्यार. पेटती मशाल हातात घेऊन आंदोलनात सहभागी होणार. शहापूरच्या आसनगाव इंडस्ट्रीजमधील कंपनीत अग्नितांडव. प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. सोलापूर मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार. येत्या 15 ऑक्टोबरला मुंबई सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ होणार.